21 जून 2025 सुंदर मी होणार हे मराठी नाटक बघितलं. छान आहे, सुंदर आहे नाटक आणि जुन्या काळातलं आहे जरा. आणि काम करणारे कलाकार तर एकदमच छान आहेत सगळे. श्रीराम लागू, वंदना गुप्ते, कविता मेढेकर, प्रशांत दामले, बाकीचे सगळे ओळखीचेच आहेत. थोडक्यात जो पटवर्धन आहे तो काय म्हणायचं त्याला, रयतेचा म्हणजे त्याचा महाल असतो, पॅलेस. छोट्या गावात त्याचा दबदबा असतो आणि त्या 4 मुलं असतात. एक मोठी मुलगी वंदना गुप्ते, नंतर 2 मुलं आणि एक छोटी मुलगी कविता मेढेकर. तर आणि ही वंदना गुप्ते पांगळी इन द सेन्स तिच्या पायात जोर नसतो, तिला चालायला येत नसतं. त्याच्यामुळे ती म्हणजे लहानपणी 16 वर्षापर्यंत तिला होत होतं, अचानक काहीतरी होतं आणि तिचे पाय पांगुळ्यासारखे होतात आणि ती पायातला जोर गेलेला असतो आणि ती सतत मग खुर्चीतच बसलेली असते. आणि तिला कवितेची खूप आवड असते, कविता लिहित असते, ती कविता करत असते. आणि ती संजय नावाच्या एका कवीच्या प्रेमात पडलेली असते. त्याला बघितलेलं नसतं, पण त्याच्या कविता ज्या छापलेल्या प्रकाशित झालेल्या असतात त्या वाचून वाचून त्याच्यातनं इन्स्पायर होऊन तिने कविता लिहायला सुरुवात केली असेल. तो म्हणजे गिरीश. तर हे दाखवलंय की हा जो पटवर्धन म्हणजे यांचा जो वडील आहे तो म्हणजे त्याचं कोणावरच प्रेम नाही आणि कोणाचंच ऐकायचं नाही. मी म्हणेन तोच शब्द खरा, आपलंच खरं करायचं. फक्त त्याचं प्रेम असतं ते हिच्यावरच, वंदना गुप्तेवर म्हणजे मोठ्या मुलीवर. आणि बाकीचे 2 मुलं तर घाबरत असतात, ते वडिलांसमोर तोंडच उघडायला तयार नसतात. आणि जी छोटी असते कविता मेढेकर ती रिबेलियन असते, ती म्हणते मी काय ऐकून घ्यायचं. आणि तिचं प्रेम एका शेड्यूल कास्ट मुलावर बसतं आणि तो इलेक्शनमध्ये तिच्या वडिलांच्या अगेन्स्ट म्हणजे पटवर्धनच्या अगेन्स्ट उभा असतो आणि तो जिंकतो. झालं, त्याच्यामुळे यांचं अजून डोकं खराब झालेलं असतं वडिलांचं. आणि हे जे श्रीराम लागू डॉक्टर असतो जो हिच्यावर ट्रीटमेंट करायला येत असतो रेग्युलरली वंदना गुप्तेवर. मग हेच दाखवलंय की कसे प्रत्येक जण एक्सप्रेस होतात आणि म्हणजे वडिलांच्या अगेन्स्ट बोलतात किंवा कोणालाच वडिलांबद्दल मग प्रेम, कारण ते कोणाला प्रेम देत नसतात त्याच्यामुळे त्यांनाही कोणाबद्दल प्रेम नसतं. तर ही वेळोवेळी वंदना गुप्ते त्यांना समजत, अरे असं नाही बोलू आपल्या वडिलांबद्दल, असं तसं समजायचा प्रयत्न करत असते. पण ती लहानी बहीण मेढेकर सरळ म्हणते तिचं आमच्या कोणावरही प्रेम नाही, बाबांचं फक्त तुझ्यावर प्रेम आहे, बाकी कोणावर नाही. तर अशात मग एक दिवस तो कवी येतो अचानक भेटायला. तर तो म्हणतो तुम्ही मला पत्र पाठवून बोलवलं म्हणून मी आलो. ते म्हणते नाही मी तुम्हाला नाही पाठवलं. तर हे सगळे उद्योग त्या लहानीने केले असतात, हिच्या कविता त्याला पाठवून आणि हिच्याच नावाने पत्र लिहून लिहून वगैरे. तर तो येतो आणि तो सरळ हिच्या आणि तो कवितेच्या प्रेमात पडलाच असतो तिच्या, म्हणून तो येतो आणि त्याला तिची परिस्थिती कळते. पण तो म्हणतो की मी तुझ्याशी लग्न करणार. आणि म्हणजे तिला म्हणतं की कवीनी कसं मोकळं असावं, असं घरात बसून कविता होत असतात का, म्हणजे त्याला एक कल्पना येतेच की वडील कसे आहेत वगैरे. तेवढ्यात हा येतोच रवी पटवर्धन आणि त्याला म्हणतो की तुम्ही कसे आले इथे, जा म्हणे आत्ताच्या तिथनं वगैरे असं. तसंच मग एका पुतणीचं लग्न झालं असतं त्यांच्या, तर ती येते भेटायला आपल्या नवऱ्याबरोबर. तो प्रशांत दामले असतो. प्रशांत दामले खूप असा बुजरा दाखवलाय आणि ती खूप बडबडी. पण मग ही रिक्वेस्ट करते वंदना गुप्ते, तर तो गाणं म्हणून दाखवतो वगैरे छान. आणि मग ते दोघेही आनंदाने जातात. आणि मग पुढल्या वेळी जेव्हा येतात तेव्हा एकदम हा बदललेला असतो प्रशांत दामले. आणि पण तो मग गाणं म्हणतो तर, आणि तो खूप रईस खानदानमधला असतो, पण तरी त्याचा इन्सल्ट करून हा रवी पटवर्धन त्याला हाकलून लावतो. म्हणतो ताईची तब्येत ठीक नाही आणि तुम्ही इथे काय गोंधळ घातलाय वगैरे वगैरे करून असं घालवतो. काही दिवसांकरता
वडील म्हणजे रवी पटवर्धन मुंबईला गेले असतात. म्हणजे ते ऍक्च्युली हिच्या करता, वंदना करता पुढचा काही ट्रीटमेंट होते का फॉरेनला वगैरे डॉक्टरशी बोलून वगैरे. आणि मीन व्हाईल या डॉक्टरांच्या ह्याच्यात तिथला फरक पडला असतो. ती घरातल्या घरात थोडे पावलं चालू लागली असते आणि त्या दिवशी मग ते मोजतात की 48 पावलं चालली ताई, अरे वा वा वगैरे, सगळे मग धमाल आनंदी असतात. आणि मग त्याच्यात वडिलांची चिठ्ठी वाचतात की मी 15 दिवसांसाठी मुंबईला जातोय. मग काय लोकांचा अजून आनंद गगनात मावत नाही, खूप मजा मस्ती करतात. मग ही बाहेर ह्या लोकांच्या मदतीने गावाच्या वेसीवर फिरून येते. सगळ्या बायका अगदी तिचं खूप कौतुक वगैरे करतात, सगळं म्हणजे. मग आत्तापर्यंत त्यांना हे माहीत नसतं की डॉक्टर नी लग्न का नाही केलंय आणि डॉक्टर ह्यांना आपल्या मुलांसारखं अगदी का हे करतात, त्यांची आई होऊन का राहतात. मग ते सांगतात की म्हणजे आतापर्यंत त्यांनी काहीच बोललं नसतं, पण मग तो सांगतो की माझं एका नर्सवर प्रेम होतं, पण ती आमच्या जातीची नव्हती. मला तिचं किंवा तिच्या वडिलांनी काय म्हटलं ते मला कळायचं नाही, माझं त्यांना कळायचं नाही. पण ते व्हायलिन वाजवून प्रत्येकाला उत्तर द्यायचे आणि ते तयारी झाले होते. आणि मी जेव्हा म्हणे यांना रवी पटवर्धन म्हणजे त्यांच्या वडिलांना सांगितलं की मी लग्न करणार आहे यांच्याशी, तर त्यांनी मला सरळ म्हटलं 2 मधलं एकच तुला निवडावं लागेल, एक तर या घरात राहायचं, नाहीतर मग बाहेर जायचं. म्हणजे तिच्याशी लग्न करणार असला तर हे घर तुला बंद. तर म्हणे मी निर्णय घेतलाच होता की जाऊ दे उडत, मला प्रेम करायचं होतं. पण म्हणे निघताना तुझी आई आमची अंथरुणावर खेळलेली होती, वंदना गुप्तेला तर होतं, तिने मला सांगितलं की मी आता माझं काही खरं नाही, मी आता जाते वर, मग माझ्या नंतर ह्या पोरांना कोण बघणार, तर तुम्ही मला वचन द्या की तुम्ही ह्या पोरांना आईची माया द्याल. आणि त्याच्यामुळे म्हणे मी तुझ्या आईला शब्द दिला होता आणि म्हणून मी तिला नकार कळवला. नकार म्हणजे तिला सांगितलं की आपलं या जन्मात शक्य नाही, पण जन्म एकच थोडी, आपल्याला पुष्कळ जन्म आहेत, आपण पुढील जन्मामध्ये नवरा बायको म्हणून राहू, असं करून म्हणे म्हणजे त्यांनी सॅक्रिफाईस केलं असतं या मुलांकरता. आणि झालमायांचं हे असं बोलणं चालूच असतं. तेवढ्यात हा रवी पटवर्धन तिकडनं येतो आणि सांगतो आपल्याला लंडनला जायचंय असं तसं. तर ही कविता सरळ सांगते, मला लंडनला जायचं नाही, मी जाणार नाही, मी त्या मुलाशी लग्न करणार आहे. तर हा चिडतो, तो म्हणतो निघून जा, त्याच्याशी लग्न करणार असेल तर ती सरळ निघून जाते. ती मुलं पण मग हे करतात. मग शेवटी हा येतो कवी, आणि कवी म्हणतो की तुम्ही म्हणजे असं घाबरून राहू नका. तर ती म्हणते नाही, वडील माझ्यावर किती प्रेम करतात, असं तसं म्हणजे ती त्याला समजावून सांगते. तर तो म्हणतो मी तुमची वाट बघीन, किती वर्ष लागू दे, पण मी तुमच्याशीच लग्न करणार. आणि मग त्यांच्या डायलॉगमध्ये तिला लक्षात येतं बोलताना, मग ती विचारते बाबा असं का, तुम्हाला काय मुलांबद्दल काहीच वाटत नाही का. तर मग तो म्हणतो की मला तुझ्या आईवर होतं प्रेम, पण तू झाल्यानंतर ते आटलं गेलं. तर मग ती म्हणते ही मुली कशी झाली, मग माझी भावंड झाली म्हणे तशीच. म्हणे आई नेहमी भयभीत असायची. म्हणजे म्हणे एक प्रकारे तुम्ही तिच्यावर व्याभिचारच केला, आणि मग तुम्ही आता तिला कविताला व्याभिचारी म्हणून हाकललं घरातनं. तर म्हणे मग मला पण राहायचं नाही अशा ठिकाणी की जिथे प्रेम नाही, प्रेमापोटी काही हेच नाही. मग अशा ठिकाणी त्याच्यापेक्षा म्हणे मी त्या गरीब कवी बरोबर राहीन, मला एवढ्या आलिशान वाढण्यात. आणि मग ती पण चालायला लागते. म्हणजे एवढ्या मोठ्या वाड्यामध्ये शेवटी मग म्हणजे इतके दिवस ती वडिलांच्या एक शब्द वडिलांच्या विरुद्ध तिने उच्चारला नसतो वंदना गुप्तेने, पण मग जेव्हा वडिलांचं खरं रूप तिच्या समोर येतं, शेवटी ती पण त्यांना सोडून देतं. आणि ती मग तेच म्हणते वाड्यात तुम्ही एकटे राहणार, आणि शेवटी तो एकटाच राहतो. म्हणजे तिलाही पटतं की हे अशा आपण आपल्या आशा आकांक्षा इच्छा हे श्रीमंतीच्या याच्यात कोंडून ठेवून उपयोगाचं नाही, त्यांना मुक्त संचार करू दिला पाहिजे, आणि तेच खरं जीवन आहे. आणि मग ती जाते सोडून. छान आहे नाटक, छान आहे, इमोशनल आहे.